नाही काय करायचं ते आता, पण सरकारने असली न्याय ठेवायला पाहिजे. ते जशाच तशी फाशीची शिक्षा त्याला सगळं काय असेल तिचा जीव गेला तरी चालेल, पण तसलंच केलं पाहिजे. जिवंत नाही राहायला पाहिजे तो. 2 महिन्यापूर्वी पालघर येथे कोयत्याने झालेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या स्नेहल सावंत यांचा साताऱ्यात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या स्नेहल सावंत यांच्यावर आरोपी अमोल मुळे याने रस्त्यात कोयत्याने हल्ला केला होता. गेल्या 2.5 महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारासाठी शेतकरी कुटुंबाने शेतजमीन विकून सुमारे 35 लाख रुपये खर्च केला. मात्र अखेर स्नेहलचा मृत्यू झाला. स्नेहल यांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी संताप व्यक्त करत आरोपी विरोधात खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून 6 महिन्यातच फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. जशी माझ्या पुरीची अवस्था केली तशीच त्याची अवस्था करायला, जर सरकारकडं काय होत नसेल तर सरकारनं आमच्या ताब्यात त्याला द्यावा. जसं तिच्या वार केलं तसं त्याचं पण मनकं आम्हाला तोडायचं. त्याच्या पलीकडे आम्हाला काय सुद्धा करायचं नाही. त्याला प्रशासनाला एवढंच सांगणं आहे की अशी पोरांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. काय पुरींचा गुन्हा नसताना ते असं एवढं त्यानं कृत्य वाईट केलंय ना, अक्षरशः त्याला जिवंतच नाही राहिला पाहिजे. तो बोलायला सुद्धा आम्हाला येत नाही. आम्ही 2 महिने तिच्या बरोबर आहे ना, आम्हाला अंतर सोडूनच द्या. पण काय आमची बोलण्याची सुद्धा परिस्थिती राहिली नाही. आता काय करायचं, आई वडिलांनी काय करायचं? एकच मागणी आहे माझी फक्त की त्या मुलाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी फाशीची. दुसरी काही माझी मागणी नाही. ज्याला तसं झालं त्याचं तसं झालं पाहिजे, दुसरं काय नाही. हेच माझी फक्त. आज 2 महिने झालं त्याची झुंज देते, तेवढीच फक्त माझी इच्छा आहे. दुसरं काही सुद्धा नाही. जशी हिलाही तर हे केलं 2 महिन्यात त्यालाही तशीच फाशी शिक्षा व्हावी, हीच माझी मागणी आहे. दुसरी काही नाही. कठोरात कठोर फाशी शिवू नाही, दुसरी पण नाही, काय फाशीचीच पाहिजे. माझं नाव संकेत सावंत. माझी बहीण आहे स्नेहल सावंत. तिच्यावर जूनमध्ये पालघरमध्ये हल्ला झाला होता. तर आम्ही तिच्यावर 2 महिने आम्ही तिच्या संग होतो. तिला उपचार केला, पण आज ती आमच्यात नाही आहे. तर आमचं एवढीच मागणी आहे की जे केस झाली त्याला पकडला तर तो फास्ट ट्रॅक कोर्टात त्याला दाखल करावं. लवकरात लवकर ती केस सॉल्व करून फाशीची शिक्षा द्यावी, माझं एवढंच मागणं आहे.